नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. हिडकल धरणाजवळ सुरू असलेल्या नरेगाच्या कामासाठी कामगारांना घेऊन जात असलेल्या ट्रकला बुलेट गाडीची धडक लागल्यानं अपघात घडला. ट्रकमध्ये असलेले 25हून अधिक कामगार जखमी झाले असून जखमींपैकी 27 जणांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात तर एका महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ही घटना यमकनमडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्रयागराज या ठिकाणी सध्या होत असलेल्या कुंभमेळ्यामध्ये हरे कृष्णाचे भक्त रोज 70,000 भाविकांसाठी महाप्रसाद बनवत आहेत. कुंभमेळ्यामध्ये ही सेवा त्यांना मिळाल्यामुळे त्या भक्तांना एक वेगळाच आनंद मिळालाय. तसेच ही बेळगाव तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कुंभमेळ्यासाठी 144 वर्षांनंतर चांगला योग आला आहे असे ऋषीमुनींचं म्हणणं आहे. त्यामुळे यंदा होत असलेल्या कुंभमेळ्याला प्रचंड गर्दी झाली आहे. अनेक जण या कुंभमेळ्यामध्ये जाऊन त्रिवेणी संगममध्ये पवित्र स्नान करण्यासाठी उत्सुक आहेत. याच सोहळ्यात बेळगाव तालुक्यातील हरेकृष्ण भक्त असलेल्या 21 जणांना रोज 70,000 भाविकांचा महाप्रसाद बनवण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्यावर ती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. हरे कृष्ण प्रचार केंद्र वाघवडे, खानापूर, निलजी, नंदगड, येळूर, धामणे, वडगाव व बेळगाव परिसरातील भक्तांचा या महाप्रसाद बनवण्याच्या कार्यामध्ये सहभाग आहे. प्रयागराज या ठिकाणी गंगा, यमुना व सरस्वती या 3 नद्यांचा संगम झालेला आहे. या ठिकाणी स्नान केल्यानंतर माणसाला एक वेगळीच अनुभूती व आनंद मिळतो. नंदगड गावची महालक्ष्मी यात्रा तोंडावर येऊन ठेपली असून गावातील बरीच कामे निधीअभावी अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे तत्काळ सरकारकडून फंड उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी माजी आमदार अंजलीताई निंबाळकर यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष सुभाष पाटील, पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष महांतेश राऊत, शंकर सोनोळी, वैष्णवी पाटील, नागू पाटील, इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव येथील तरुणांच्या टोळक्याने महिलेस बेदम मारहाण करून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बैलूर तालुका खानापूर येथे घडली आहे. या घटनेमध्ये लक्ष्मी खळू कागणकर वय 45 या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेळगाव येथील श्रीधर पाटील यांच्यासह अन्य 8 जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खानापूर पोलिसात गुन्हा नोंद झालाय. शेत जमिनीच्या वादातून ही घटना घडली असून संबंधित संशयित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. आमदारपदी नियुक्ती झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. याबाबत समजलेली माहिती अशी की चंदगड तहसील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून विविध प्रस्तावित व प्रलंबित विकास कामे, कृषी विभाग, प्रशासकीय विभाग, पोलीस विभाग तसेच वन विभागातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी भागातील अनेक नागरिक आपल्या समस्या मांडण्याकरिता कार्यालयात आले होते. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या योग्यरित्या आणि वेळेत पूर्ण करण्यासंबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामे त्वरित पूर्ण करण्यासंबंधी कडक सूचना करण्यात आल्या. यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल याडगे, चंदगड तालुका तहसीलदार राजेश चव्हाण, जिल्हा परिषद कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार कार्तिकेयन, माजी राज्यमंत्री भरमोण्णा पाटील, उपवनसंरक्षक कोल्हापूर, वनविभाग कोल्हापूरचे जी गुरुप्रसाद तसेच सर्व विभागातील प्रमुख अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आसाम रायफलमध्ये नव्याने ज्युनियर ऑफिसर म्हणून रुजू झालेल्या सिद्धार्थ नारायण पाटील या निलजीच्या युवकाची प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडसाठी निवड झाली आहे. आसाम रायफलमध्ये प्रशिक्षण घेत असताना त्याने ज्युनियर ऑफिसर पदासाठी परीक्षा दिली होती. यामध्ये तो चांगल्या गुणवत्तेत उत्तीर्ण झाल्यानं त्याची ज्युनियर ऑफिसरपदी निवड करण्यात आली. 26 जानेवारी 2025 रोजी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडवर तो आता आसाम रायफलचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. या यशाबद्दल सिद्धार्थ पाटीलचे अभिनंदन करण्यात येत आहे. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं.
आज दिनांक 23 जानेवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला तर उपाध्यक्ष वासू सामजी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली शिवसेनेची स्थापना केली. स्थापनेपासूनच शिवसेनेने सीमा लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. महाजन अहवाल फेटाळावा आणि सीमा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी 67 हुतात्मे शिवसेनेने दिले. आयुष्याच्या अखेरीपर्यंत बाळासाहेब ठाकरे सीमा प्रश्न सुटावा यासाठी आग्रही होते. अशा थोर नेत्यांना युवा समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. दुंडगे तालुका चंदगड येथील शेतामध्ये गव्याच्या हल्ल्यामध्ये ऊस तोडणी मजूर गंभीर जखमी झालाय. गणपती ज्योतिबा कोकितकर वय 55 असं जखमी व्यक्तीचं नाव असून काल सायंकाळी 4च्या सुमारास ही घटना घडली. गणपती कोकितकर आपल्या शेतातील ऊस तोडणीचे काम करत होते. त्यांच्यासोबत अन्य 15 मजूरही कामामध्ये व्यस्त होते. सायंकाळी ऊस तोडणी थांबवून उरलेला ऊस पाहण्यासाठी कोकितकर शेताच्या बांधावरून पाठीमागे जात असताना शेजारच्या शेताच्या बांधावर लपून बसलेल्या गव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. गव्याने त्यांना शिंगावर उचलून 5 फूट उंच हवेत फेकले. त्यांच्या मांडीत गव्याचे शिंग शिरल्यामुळे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी व ऊस तोडणी मजूर गव्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे चिंतेत आहेत. वन विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. जखमी गणपती कोकितकर यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी डॉक्टर नंदाताई कुपेकर यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी कोकितकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली व त्यांना धीर दिला. तुम्ही लवकर बरे व्हाल, काळजी करू नका असे म्हणत त्यांनी कोकितकरांना आधार दिला. या घटनेमुळे गावामध्ये वन विभागाने तात्काळ कार्यवाही करून गव्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर नियंत्रण आणावं अशी मागणी होत आहे. धर्मवीर संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या सर्व जाती धर्मातील व्यक्तींना सोबत घेऊन राज्य केले. आपल्या प्रिय रयतेसाठी प्राणाचे बलिदान दिले, परंतु आपले स्वराज्य कोणाच्याही स्वाधीन केले नाही. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून त्यांची आठवण अजरामर आहे. अशा या थोर धर्मवीर राजाला मानाचा मुजरा असे प्रतिपादन युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी केले. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा जिजाबाई धोडुम होत्या. धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण व दीपप्रज्वलन राहुल जारकीहोळी यांच्यासह मान्यवरांनी केले. पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मराठा मंडळ हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने झाली. प्रास्ताविक व स्वागत महेश आनंदाचे यांनी केले. शिवमुद्राचे उद्घाटन माजी सैनिक बाळू बेळगावकर, चौथरा उद्घाटन महेश रामभाऊ आनंदाचे, गंगापूजन जिजाबाई धुडुम, मूर्ती अभिषेक गोपाळ शिंदोळकर यांनी केले. मंगाईनगर वडगाव येथील शिवसेना उभाटा गटाचे श्री मंगाईनगर रहिवासी संघ व महिला मंडळ यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नुकताच उत्साहात साजरी करण्यात आली. वडगाव येथे आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर आणि मंगेश पोटे यांच्या हस्ते दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. तत्पूर्वी बंडू केरवाडकर यांनी बाळासाहेबांबद्दल माहिती देताना त्यांना सीमा भागातील मराठी जनतेबद्दल किती आदर होता ते सांगितले. हलकर्णी येथील अथर्व दौलत कारखान्याने चालू गळीत हंगामात 2,58,000 मेट्रिक टन ऊसाचे गळीत झाले असून 16 ते 31 डिसेंबर या कालावधीत 73,842 मेट्रिक टन इतका ऊस कारखान्यास गळीतास आलेला आहे. या ऊसाचे बिल 22,89,13,190 रुपये कारखान्याने संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे सर्वेसर्वा मानसिंग खोराटे यांनी तरुण भारत न्यूजला दिली. वन्य प्राणी उपद्रव ठिकाणी असलेल्या ठिकाणाचा ऊस काढण्यासाठी कारखान्याने सर्वात पहिला प्राधान्य दिलं आहे. गळीत हंगामात तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी उत्तम सहकार्य केलं असून येथून पुढे सुद्धा असेच सहकार्य करावे असे आवाहन मानसिंग खोराटे यांनी केलं आहे. ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 3100 प्रमाणे ऊस बिल जमा करून शेतकरी हाच अथर्व दौलत कारखान्याचा केंद्रबिंदू असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कारखाना कायम कटिबद्ध राहणार आहे असा विश्वास खोराटे यांनी व्यक्त केला. यावेळी पृथ्वीराज खोराटे, संचालक विजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जनरल मॅनेजर विजय मराठे, एम.आर. पाटील, दत्तकुमार रक्ताडे, दयानंद देवान,
सुनील चव्हाण यांच्यासह कारखान्याचे खातेप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकताच विजापूर येथील बसवण नगरातील खेमू राठोड यांच्या मालकीच्या इटंगी प्लॉटमध्ये झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या कामगाराच्या आरोग्याची जिल्हाधिकारी टी भुबलन यांनी भेट घेऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी जखमी कामगाराला नुकताच भरपाई व रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.